नमस्कार, अमरावती माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा मस्के। आज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत दर्यापूर मधील बाबडी विभागातल्या दीपालीताई ढोले, ज्या की नगराध्यक्ष साठी उभ्या आहेत। आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहे आणि अशा गरीब परिस्थितीमध्ये त्या अपक्ष म्हणून उभ्या आहेत, त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। तुम्ही काय सांगू शकता यावर? आता जे गरीब कार्यकर्ता काम करतात, ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्याची असते, सामान्य कार्यकर्त्याची असून सामान्य कार्यकर्त्याला दूर करून फक्त पैशावाल्यांनीच निवडणूक लढायची काय? मग गरीब जनता जे असते त्यांना चान्स कधी मिळावा? सर्वांनी जर घरोघरचे मोठ्या लोकांनी जर निवडणूक लढले तर गरिबांनी काय करायचं? यांच्या मागे फिरायचं काय? यांचं वर्चस्व कधी दाखवायचं? यावर जनतेचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे, यावर तुम्ही काय सांगू शकाल? यावर जनतेचा प्रतिसाद म्हणजे जात-पात सर्व सोडून ते एक साधारण घरची स्त्री नगराध्यक्षासाठी उभी आहे, म्हणून यावर आम्हाला चांगला प्रतिसाद त्यांचा मिळत आहे। आज समाजामध्ये निवडणूक रिंगणामध्ये आज तुम्ही अपक्ष म्हणून उभ्या राहिलेला आहे आणि याबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे? तुम्हाला यात काय अडीअडचणी येत आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल समाजाला? अडीअडचणी म्हणजे आपलं कार्य जे आहे ते कार्य त्या लोकांना, म्हणजे त्या लोकांपर्यंत आपलं जे कार्य आहे त्या लोकांना समजलेलं आहे का हा व्यक्ती कार्य करू शकते? म्हणजे आपण साधारण मनुष्य आहे, कारण आपल्याजवळ पैसा नाही, आपण साधारण घरचा आहे। पैसा नसूनही आपण घरोघरी डोअर टू डोअर जाऊन कार्य करत आहोत। म्हणजे घरी बसून आपल्या सोबत पैशासारखे पैशानं विकत घेऊन मागे फिरणारे लोक नाही, तर हे साधारण जनता आहे। साधारण लोक आपल्यासोबत फिरत आहे। आपल्याजवळ पैसा नसून पैशावाल्याची आपण बरोबरी तर करू शकत नाही, पण डोअर टू डोअर जाऊन त्यांच्या सर्वांच्या भेटी घेऊन आपण त्यांची भेट घेऊन मुलाखत घेऊ शकतो। निवडणूक रिंगणामध्ये सर्व उमेदवार आपापल्या विभागाकडून उभे आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा उभे आहेत। आज तुम्ही डोअर टू डोअर जाऊन तुम्ही तुमचा प्रचार करत आहात, यावर तुम्ही काय सांगू शकाल? डोअर टू डोअर जाऊन त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर त्यांच्या समस्या इतक्याच आहेत की आतापर्यंत जे लोक येत होते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, आणि आपण स्वतः नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उभं असून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो, त्यामुळे त्यांचा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत, ज्या या 10 ते 20 वर्षात रोड, नाल्या किंवा जाण्यासाठी रस्ता नाही, अशा लोकांची आपल्याला चांगली प्रतिक्रिया म्हणजे चांगला प्रतिसाद मिळत आहे। आज दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकी रिंगणामध्ये बरेच ताकदवार उमेदवार उभे आहेत, त्यामध्ये तुम्ही त्यांचा निवडणूक रिंगणामध्ये सामना करू शकाल का? त्यांचा सामना आपण करू शकत नव्हतो, पण आता आपला जो प्रचार चालू झालेला आहे आजपासून आणि याच्या आधी जे आपलं कार्य आहे, गोरगरीब जनता आणि सामान्य कार्यकर्ते, ते जे आहे, जे गोरगरीब जनता रोज सकाळ ते संध्याकाळपासून मजुरी करून येतात, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो आणि ते गोरगरीब जनतेचा जो प्रतिसाद आहे तो आपल्याला निवडणुकीच्या 2 ते 3 तारखेला आपल्याला तो दिसणारच आहे का त्यांना नगराध्यक्ष कोणाला बनवायचं आहे। दर्यापूर नगर परिषदेमध्ये जी विकास कामे झालेली आहेत त्यापैकी तुम्हाला असं काय वाटते की तुम्हाला त्यामध्ये विकास कामे करायला पाहिजे? काही ठिकाणी म्हणजे रोड, नाले, रस्त्या तर नाहीत, आणि जे ठेकेदारीत लोक जे स्थानिक लेवलवर काम करतात ते बाहेर गावचे येऊन काम करतात, व आपल्या इथले जे ठेकेदार लोक आहेत त्यांना रोजगार मिळत नाही, म्हणजे बेरोजगार असून बेरोजगारी फिरतात ते, आणि बाहेरचे लोक येऊन आपल्या इथं काम करतात। आणि प्रत्येक समाजातील समाज मंदिर व सर्वांची म्हणजे मंदिराचं हे सौंदर्यीकरण किंवा आपल्या एरियाचा जो रोड, नाल्या, रस्ते सर्वच, म्हणजे 2 एरिया आमच्याकडे असे आहेत, आता आम्ही ज्या एरियातून आलो तिथं चालायला सुद्धा रस्ता नाही, दगड आणून टाकलेले आहेत, पण त्याच्यावर अजून काहीच म्हणजे चालता सुद्धा येत नाही। दर्यापूर नगर परिषदेचे उमेदवार ज्यांच्या कारकिर्दीमध्ये आधी जे विकास कामे झालेली आहेत त्यावर तुम्हाला काय वाटते की ते विकास कामे योग्यरित्या झालेले आहेत किंवा नाही? योग्यरित्या काही भागातील झालेले आहेत व काही भागातील राहिलेले आहेत, कारण मतदारांचे असे मत आहेत का जेव्हा मतदानाचा दिवस येतो तेव्हाच त्यांना आमचे घर दिसते,
आता एरिया काही काही असे आहेत का रोड नाही, नाल्या नाही ना रस्ते नाही, त्यांच्या घरापर्यंत जर आपण गेलो तर ते आपण कोण्या तोंडाने मत मागायचं, हे मागच्या कारकिर्दीत जे नगरसेवक नगराध्यक्ष होऊन गेले त्यांचे काही एरियात काहीच कामं नाही, तर त्यांच्यापर्यंत आपण जर गेलो तर त्यांना आपण काय तोंड दाखवणार आणि काय तोंडाने आपण त्यांना मत मागणार. नगर परिषदेच्या विकास कामाबद्दल जे आतापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यावर जनतेचा सवाल आहे की हे विकास कामे झालेली नसून ते फक्त चोऱ्या करण्यात आले, यावर तुमचं काय मत आहे? यावर जे जनतेचा जो आरोप आहे तो काही पर्सेंट खरा ठरू शकतो, म्हणजे काही पर्सेंट कामं झालेली नाहीत अजूनही, कारण इथं घर टॅक्स नव्हतं. निवडणुकीच्या 10 दिवस आधी घर टॅक्स पावत्या आल्या. आता कोणताही जर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आला तर म्हणेल आम्ही केलं, पण ते आधीच होऊन गेलेलं आहे. पण आता आमची एवढीच अपेक्षा आहे, जे राहिलेला विकास आहे, पैशाची गरज नाही, शेवटी मतदार ठरवतील का नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कोण होणार, पण आमचा जो विकास राहिलेला आहे, आमचं लक्ष विकासाकडे आहे, पैशाकडे नाही. धन्यवाद दीपालीताई, तुम्ही आज आम्हाला तुमचे मत इथे मांडले आणि समाजाबद्दल प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला सांगितली. चला तर अमरावती माझा न्यूज चॅनल करिता श्रद्धा मस्केसह आदेश खांडेकर, दर्यापूर.